नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला जे शिष्यवृत्तीचा पेपर झालेला आहे स्कॉलरशिपचा 22 फेब्रुवारी 2026 रोजी, ह्या परीक्षेचे आपण सर्वांनी आपले परीक्षा झाल्याच्यानंतर सर्वांनी आपले आपले गुण तपासले असतीलच वेगवेगळ्या माध्यमातून. ट्युशन्स असेल तुमच्या शाळेतील शिक्षक, तसंच ऑनलाईन जे काही आन्सर शीट देतात त्याच्यानुसार तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आपल्याला एवढे मार्क भेटतील. ठीक आहे, एखादा 2-4 मार्क मागं पुढे, पण एक अंदाज आलेला असतो की बाबा मला एवढे मार्क भेटणार आहे. आता ही परीक्षा जी होती आपली, पेपर 1 150 मार्काला होता आणि पेपर 2 होता 150 मार्काला. 75 प्रश्न होते, एका प्रश्नाला मार्क होते 2, म्हणजे असे 150 मार्क होते पेपर 1 आणि पेपर 2 म्हणजे एकूण 300 मार्क होते. आणि हा जर ह्यावेळेसचा एकंदरीत पेपर पाहिला तर थोडासा हा पेपर अवघडच होता. म्हणून अवघड गेला तर म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जर मार्क कमी पडले किंवा पेपर अवघड गेला, याचा अर्थ असा आहे की बाकी सर्वांना पण तो अवघडच गेलेला आहे. ठीक आहे, सर्वांसाठी एकच राहतं. आता एखाद्या परीक्षा जर सोपी परीक्षा असेल तर त्याची कट ऑफ फार वरी जाते. ठीक आहे, तिथे काही कुणाला 75% मार्क भेटून पण नंबर लागत, स्कॉलरशिप भेटत नाही. तर इथे तसं नाही आहे. ठीक आहे, आता पेपर अवघड असेल तर बऱ्याच वेळेस काय होतं की कट ऑफ ती काय राहते, खाली जाते. यावेळेस पण तसंच झालेलं आहे. पेपर थोडा अवघड होता म्हणून असा खचून जायचं नाही आता ह्यावेळेस स्कॉलरशिप भेटणारच नाही असं काही नाही. नक्कीच ह्यावेळेसचा पेपर अवघड होता, म्हणजे यावेळेची कट ऑफ पण काय होणार, कमी आहे. आपल्याला सर्व रँकिंगमध्ये यावं लागतं. ठीक आहे, म्हणजे जसं की आपण वर्गामध्ये आपले 100 मुलं आहेत, समजा एका शाळेमध्ये 100 किंवा 200 मुलं आहेत. त्या 200 मुलापैकी तुम्ही पहिले 10 मध्ये जर येत असाल तर तुम्हाला नक्कीच स्कॉलरशिप भेटते. आता हे ॲन्युअल ॲव्हरेज आहे, हे ॲन्युअल ॲव्हरेज आहे. त्याच्यामध्ये पण कॅटेगरीवाल्यांना अजून त्याच्यामध्ये कमी मार्क असले तरी चालतात. आता ही कट ऑफ कशी राहू शकते ते आपण एक अंदाजा घेऊ. अंदाजा ही कट ऑफ मागच्या वर्षीच्या ज्या कट ऑफ होत्या, मागच्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षीचा पेपर मी जसं सांगितलं अवघड होता, फार अवघड होता. प्रत्येकाला जर विचारलं तर अवघडच होता, कारण पेपर जरी एक टाइमचा पेपर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. जसं की मी गणिताचे पेपर जे आहेत ते मी गणिताचा विषय शिकवतो, माझे गणिताचे उत्तर तुम्ही जाऊन पाहू शकता. व्यवस्थित उत्तर येत होते, काही त्याच्यात प्रॉब्लेम नव्हता. अवघड प्रश्न मला तरी वाटत नाही होते. फक्त प्रश्न काय अवघड होते, कारण त्याचा टाइम घेत होता जास्त. टाइम जास्त घेतो असल्यामुळे आपल्याला टाइमच पुरत नव्हतं, हे की नाही. आता आपण पाहू की जास्त वेळ न घालवता आपण पाहू की आपल्याला कट ऑफ ह्या वेळेची किती राहील. 5वीची कट ऑफ जी आहे ती किती राहील. आता जर आपण पाहिलं, मी तर मोठ्या मोठ्या कॅटेगरीजच घेणार आहे, वेगवेगळ्या 4च कॅटेगरीमध्ये सांगणार आहे. ठीक आहे, आणि त्याच्यात मुला मुलीची कट ऑफ वेगवेगळी राहते. ठीक आहे, तर इथं पहिले आपण घेऊ ओपन कॅटेगरीची कट ऑफ. ओपन मुलं आणि मुली. आता याच्यात ग्रामीण शहरी वगैरे घेणार नाही मी, सर्व एकंदरीत मी पूर्णच सांगणार आहे. ग्रामीण शहरीची थोडीशी वेगळी कट ऑफ असू शकते, 2-4 मार्काचा फरक. त्याच्यानंतर ओबीसीची कट ऑफ सांगणार, एससी आणि एसटी. आता याच्यात एनटी राहते, वेगवेगळ्या बाकीच्या कॅटेगरी आहेत, बऱ्याचशा ओबीसी मध्ये येतात, त्या ओबीसी मध्ये. आणि मी जसं सांगितलं याच्यावर नंतर मी थोडा डिटेलमध्ये अभ्यास करून बऱ्याचशा मुलांचा पेपर कसा गेला काय नाही, किंवा कमेंट बॉक्समध्ये माझे मार्क येतात, भरपूर जण मार्क टाकतात, त्याच्यानंतर मी अंदाजित तुम्हाला अजून व्यवस्थितपणे एखाद्या 2 दिवसानंतर मी तुम्हाला सांगेल की बाबा एवढी कट ऑफ नक्कीच राहील. पण आता एक अंदाजित कट ऑफ यांच्या काय राहतील ते सांगतो. आता पहा, ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी ही कट ऑफ राहू शकते 210 मार्क ते 220 मार्काच्या आसपास ही कट ऑफ राहण्याची शक्यता आहे. कारण पेपर अवघड होता त्याच्यामुळे ही कट ऑफ खाली जाण्याची शक्यता आहे. हे होऊ शकते की याच्यामध्ये 4-5 मार्क कमी जास्त पण होऊ शकतात. प्रत्येक जिल्ह्याची कट ऑफ वेगळी असते. काही जिल्ह्याला होऊ शकते की 125 225 पण ही कट ऑफ जाईल. पण अंदाजित मला तरी वाटते की ही कट ऑफ 210 ते 220च्या दरम्यान राहणार आहे. ओबीसी कॅन्डिडेटसाठी ही कट ऑफ 200 ते 210 असण्याची मला एक अंदाजित मला वाटते की ही कट ऑफ राहू शकते, ओबीसी कॅन्डिडेटचे विद्यार्थी असतील. आता एससी आणि एसटी जर पाहायचं तर एससी कॅन्डिडेट आणि एससी कॅन्डिडेट
कॅन्डिडेटला 160 ते 175 जर मार्क असतील तर तुम्हाला स्कॉलरशिप भेटण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आता इथे नवोदय सारखं नसतं की नवोदयमध्ये स्कॉलरशिप म्हणजे नवोदयला नंबर लागणं फार मुश्किल राहतं. इथं स्कॉलरशिप मिळणं तेवढं अवघड नसतं. ठीक आहे, तर 160 मार्क असतील तर नक्कीच तुम्हाला स्कॉलरशिप भेटू शकतं. ST कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांना 170 ते 185 मध्ये तुमची कट ऑफ राहू शकते. ठीक आहे, मी अजून सांगतोय की कट ऑफ प्रत्येक जिल्ह्यावाईज निघत राहते, त्याच्यामुळे याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो. विदर्भामध्ये ही कट ऑफ अजूनही कमी होऊ शकते. विदर्भाचे काही जिल्हे आहेत तिथे अजूनही कट ऑफ दरवर्षीच कमी राहते. तर ही अंदाजित कट ऑफ आहे. ठीक आहे, आता जेवढे तुम्ही मार्क मला टाकसाल, तुमचा जिल्हा टाकसाल, कॅटेगरी टाकसाल आणि याच्यात ग्रामीण शहरीमध्ये पण मी थोडासा डिटेलमध्ये अभ्यास करून 4-5 दिवसानंतर कट ऑफ मी टाकेल. पण सध्या अंदाजित भरपूर जणांचे मेसेज आले, त्याच्यामुळे मी अंदाजित कट ऑफ टाकलेली. थोडासा अभ्यास करून मुलांना किती डिफिकल्टी गेल्या काय नाही, कारण कालच पेपर झाला. ठीक आहे, मला एवढा अंदाजा घेता नाही आला. बऱ्याचशा मुलांना जेव्हा मी डिस्कस करेल तेव्हा मला कळेल त्यांना किती मार्क पडायले, काय कुठं काय काय चुका केल्या, किंवा त्यांना किती प्रश्न सोडवायला किती वेळ लागला. सोडवायला जास्त वेळ लागला म्हणजे त्यांनी पेपर पूर्णपणे सोडवला नाही. त्याच्यामुळे कट ऑफ त्याच्यानुसार मला एक अंदाजा येतो आणि ती कट ऑफ कमी जास्त असू शकते. त्याच्यापेक्षा कमी पण कट ऑफ असू शकते, त्यापेक्षा जास्त. फक्त ही अंदाजित आहे. 2026ची ही कट ऑफ अंदाजित अशी असण्याची शक्यता. जर तुम्हाला पेपर अवघड गेल्यामुळं जर वाटत असेल की आता मला स्कॉलरशिप भेटणार नाही, तर तसं सांगतो हे राहू नका. स्कॉलरशिप भेटू शकते. ठीक आहे, याच्या नियम आणि अटी काय असतात ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सध्याच्या एवढंच. आणि आपली जी गणिताची अँसरशीट पहा, मी माझे फक्त गणिताचा मी टीचर असल्यामुळे गणिताची अँसरशीट मी उत्तरासहित स्पष्टीकरणासहित सांगितलेली, ती जाऊन पहा. त्याच्यानुसार मार्क पहा. बाकीचे मराठी असो, बुद्धिमत्तेत आणि इंग्लिशचं पण मी करणार आहे व्यवस्थित. माझ्याकडे टाईमचा लिमिटेशन्स असल्यामुळे 10वीचे परीक्षा चालू असल्यामुळे मला तेवढा वेळ देता येत नाही. तरी मी बाकी विषयाचं पण पाहिजे, एकदम करेक्ट उत्तर सांगण्याचा प्रयत्न करेन. सध्याच्याला एवढं जास्त वेळ घेणार नाही. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला पोहोचता करा, म्हणजे फॉरवर्ड करा, दुसऱ्यांना आपला शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ जाईल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.